मित्रांनो, उर्दू भाषेतील एक सुंदर शेर सादर करतोय। कवि फरमातोय कि ये सदी अहमकों की पजीराई की सदी है। ये सदी अहमकों की पजीराई की सदी है, इसमें अहले दानिश का मुकद्दर तन्हाई है। या शेरचा अर्थ असा की हे शतक मूर्खांच्या उत्कर्षाचे आणि वैभवाचे शतक आहे। या शतकात बुद्धिजीवी लोकांच्या नशिबी फक्त एकांत आहे। मित्रांनो, आजचा काळ असा आहे की जिथे गदारोळ, देखावा आणि उथळ गोष्टींना जास्त महत्व दिले जाते। समाज माध्यमापासून ते सामाजिक वर्तुळापर्यंत लोकप्रियतेचे प्रमाण विद्वत्ता, ज्ञान किंवा बुद्धिमत्ता नाही, तर मनोरंजनाच्या नावाखाली अर्थहीन गोष्टी आहेत। या वातावरणात खरे विद्वान जे खोलवर विचार करून खरं बोलतात, न्याय आणि सदाचाराची वाट समाजाला दाखवतात, ते बहुतेक गर्दीतून वेगळे पडलेले आहेत। त्यांचे बोलणे लोकांच्या आवडीशी सुसंगत नाही, कारण सत्य आणि बुद्धिमत्ता नेहमी शांतता आणि एकांतात वाढतात, गदारोळात नाही। पण मित्रांनो, लक्षात ठेवा, इतिहास साक्षी आहे, जेव्हा जेव्हा लोकांच्या गर्दीने पथभ्रष्ट लोकांना डोक्यावर घेतले, तेव्हा तेव्हा शेवटी जगाला वाट दाखवणारे, समाजाला वाट दाखवणारे तेच लोक ठरले ज्यांची नियती एकांत होती। म्हणून विद्वानांचा एकांत त्यांची दुर्बलता नाही, तर त्यांच्या सत्य आणि उंचीची ओळख आहे। माझ्या या विश्लेषणावर थोडासा गांभीर्याने विचार करा आणि तुमचं मत नोंदवा। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि महाराष्ट्र टुडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।